आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिम परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी फिर्यादी पवन वाळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तशीच फिर्याद नोंदवली जावी या मागणीसाठी अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पोलिसांकडून योग्य पद्धतीने फिर्याद घेतली जात नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या ठिय्या आंदोलनात कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य गुलाबराव करंजुले तसेच फिर्यादी पवन वाळेकर स्वतः सहभागी झाले होते। त्यांच्यासोबत सुमारे 100हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी केली। गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये। आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे। आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो। खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही। आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही। मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत। 12 वाजता 12:15 वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे। अटेम्प्ट टू मर्डर, भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला। आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या। याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्यावेळेला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळेला देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही। म्हणजे कोणाचं काम करतायत? त्याला ऑफिसरला बाहेर जा, आपण आतमध्ये पोलीस जाणार नाही। आता ही रात्री 12:15 सुमारास ही घटना आहे। आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही, म्हणून आम्ही या आंदोलनाला बसतोय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।